फौजदारी प्रक्रिया संहितेच्या CRPC 125व्या कलमाद्वारे घटस्फोटानंतर मुस्लिम महिला तिच्या पतीकडून पोटगी मागू शकते, असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने 9 जून रोजी दिला. या निकालावेळी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की केवळ मुस्लिम महिलाच नाही तर पोटगी हा कोणत्याही धर्माच्या महिलेचा अधिकार आहे. कलम 125 अंतर्गत भारतातील कोणतीही महिला पोटगीसाठी पतीवर केस दाखल करू शकते. यामध्ये कोणताही धर्म अडसर ठरू शकत नाही. भारतामध्ये कुटुंबातील स्वावलंबी नसलेल्या व्यक्तीसाठी वेगवेगळ्या कायद्यांतर्गत पोटगी मागण्याचीही तरतूद आहे. हिंदू विवाह कायदा, हिंदू दत्तक आणि पोटगी कायदा हे विशेष कायदे, तर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 125 या विशेष कायद्यांमध्ये पोटगीच्या तरतुदी दिल्या आहेत. एखादी महिला पती किंवा मुलावर अवलंबून असेल आणि तिच्याकडे उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसेल तर ती महिला पोटगीचा दावा करू शकते, असं फौजदारी दंड संहितेच्या कलम 125 मध्ये म्हटलं आहे. भारतीय महिलांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण होण्यासाठी आर्थिक सुरक्षेसोबतच घरातील सुरक्षित वातावरणातही वाढ होणं आवश्यक आहे, असं सर्वोच्च न्यायालयातील महिला न्यायाधीश BV नागरत्ना यांनी आपल्या निकालपत्रात म्हटलंय. न्यायाधीश नागरत्ना यांनी म्हटलंय की भारतीय महिलांना गृहिणी म्हटलं जातं. या महिला कुटुंबाचे सामर्थ्य व कणा असतात. गृहिणी असलेली पत्नी भावनिक आणि इतर मार्गांनी त्यांच्यावर अवलंबून असते. भारतीय गृहिणींना त्यांच्या कुटुंबासाठी केलेल्या त्यागाची जाणीव होण्याची वेळ आता आलेली आहे, असंही न्यायालयाने म्हटलंय.